रविवारची सुंदर रम्य सकाळ. छान आरशात पाहून स्वतःला आवरलं आणि दोघेही निघालो एका सुंदर प्रवासाला. बाईकवरून राईड करत प्रवास सुरू झाला खरा, परंतु या वाटेवरती हिरवळ पाहून मन अगदी कलवलून गेलं. हा सुंदर डोंगर, त्या डोंगरावरचं धुकं आणि आजूबाजूला असणारं विस्तीर्ण जंगल. खरं तर हा नागमोडी वळणांचा रस्ता खरं तर संपूच नाही असं वाटू लागलं होतं. आणि सोबत बाईकवरून दोघांची एकत्रित राईड दोघांच्याही मनाला सुखावत होती. निसर्ग तुम्हाला सहज आपलंसं करतो, फक्त गरज असते तुम्हाला त्याच्या अंतरंगात घुसण्याची, झुळझुळणाऱ्या ओढ्याच्या पाण्यात स्वतःचं प्रतिबिंब पाहण्याची. आकुर्ली, नेरे, वांगणी, शेडुंग असा जुन्या हायवेने प्रवास करत आम्ही नडाळच्या पंचायतन मंदिरात पोहोचलो. पनवेलपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असणारं हे आधुनिक वास्तुकलेचं साक्ष देणारं मंदिर म्हणजेच पंचायतन मंदिर, जिथे एकाच भूभागावर तुम्हाला 5 मंदिरातील 5 देवांचं दर्शन तुम्हाला इथं घडतं. मंदिरात प्रवेश केल्यानंतर शुभ्र पांढऱ्या संगमरवरी दगडांच्या पायऱ्या चढून आपल्याला वरती यावं लागतं. तिथून दिसणाऱ्या तिरक्या रेषेत 5 मंदिरांचे कळस आणि त्या कळसावरचे भगवे झेंडे तुम्हाला हिंदू संस्कृतीची आठवण करून देतात. नमस्कार, मी विशाल पवार. आपल्यासोबत घेऊन आलेलो आहे पंचायतन मंदिर, जे तुम्ही नडळमध्ये येऊ शकता. जो खोपोली हायवे आहे, जो जुना हायवे आहे मुंबई खोपोली, त्या मार्गावरती नडळ या ठिकाणी आपण हे सुंदर मंदिर बघू शकता, ज्याला पंचायतन मंदिर म्हणून म्हटलं जातं. इथे आपण पहिल्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं ते म्हणजे साईबाबांचं. साई भक्तांसाठी विशेष आकर्षण असं हे सुंदर मंदिर शिर्डीतल्या साईबाबांच्या मूर्तीची आठवण करून देतं. यानंतर आपण दुसऱ्या म्हणजेच मयुरेश्वर गणेश मंदिरात प्रवेश केला. इथे संगमरवरी दगडातील शुभ्र पांढरी गणरायाची मूर्ती पाहून चेहऱ्यावरचा आनंद मात्र द्विगुणित झाला. यानंतर आपण तिसऱ्या मंदिरात प्रवेश केला, अर्थातच संकटमोचन हनुमान मंदिर. शक्तीची देवता असणारे पांढऱ्या मूर्तीतील बजरंगबली त्यांच्या कर्तृत्वाप्रमाणेच भव्य आणि दिव्य भासत होते. यापुढील चौथं मंदिर होतं अर्थात श्री नढाळेश्वर महादेव मंदिर. या मंदिरात भगवान शंकरांची काळी कातीव दगडातील पिंड आपल्याला दिसते. याच मंदिरात प्रवेश करताना बाहेरील बाजूस आपणास एक नंदी व कासव देखील आपणाला दिसतो. यानंतर सर्वात शेवटच्या आणि 5व्या मंदिरात प्रवेश केला, अर्थात भवानी माता मंदिरात. लाल साडीमध्ये नेसवलेली आदिमायाशक्ती भवानी माता आणि तिचं ते विलक्षण कपाळावरचं मळवट भरलेलं रूप पाहून साक्षात देवीचं दर्शन झाल्याची अनुभूती झाली. आणि खरंच सांगतो, सेल्फी काढण्याचा मोह मात्र अनावर झाला नाही. यानंतर मंदिरातून बाहेर आल्यानंतर तुम्हाला दगडात कोरीव काम केलेलं तुळशी वृंदावन पाहून दैवी आत्मशक्तीचा साक्षात्कार झाल्याची इथे तुम्हाला अनुभूती नक्की येईल. मंदिराच्या दोन्ही बाजूस उभी असणारी ही आधुनिक दीपमाळ या मंदिराचं आकर्षण वाटते. या मंदिराची रचना शुभ्र पांढऱ्या संगमरवरी दगडात केलेली आहे. येथील प्राचीन स्थापत्याची झलक देणाऱ्या काही कलाकृती तुम्हाला सर्व पर्यटकांना किंवा भक्तांना देखील इथे आकर्षित करतात. JM म्हात्रे चॅरिटेबल संस्थेमार्फत या मंदिराचा जीर्णोद्धार खरं तर करण्यात आलेला आहे. JM म्हात्रे या संस्थेचे त्याच परिसरात एक इंग्लिश मिडियम स्कूल देखील बाहेरच्या बाजूस उपलब्ध आहे. तुम्हाला पार्किंगची व्यवस्था देखील या बाजूने उपलब्ध आहे. स्वच्छ सुंदर असं ग्रंथालय आणि एक मोठा हॉल देखील या परिसरात तुम्हाला बघायला मिळेल. या मंदिरात अनेक भाविक श्रद्धेपोटी हजेरी लावत असतात. तर आम्ही इथे काही थोडा वेळ फोटोग्राफी केली आणि आम्ही घरी निघालो. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.